लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा हा पदार्थ. कारण दिवाळीच्या फराळाच्या ताटामध्ये ना सगळ्यात अगोदर ही चकलीच उचलली जाते. तर आज आपण ना ही चकली तयार करणार आहोत. कुठलीही भाजणी तयार करायची नाही, काहीही आपल्याला जास्त मेहनत घ्यायची नाही. अगदी आयत्या वेळेला सुद्धा तुम्हाला ही चकली बनवता येईल. आणि मुख्य म्हटलं ना, ही चकली जी आहे ना अजिबात तेलामध्ये विरघळत नाही किंवा खूप जास्त तेल सुद्धा पीत नाही. अगदी परफेक्ट अशी आणि अगदी कमी तेलकट ही चकली तयार होते. तर ही जी चकली आहे ना, बऱ्याचदा भाजणीची जी चकली आहे ना, काही दिवसानंतर त्यातलं जे तेल आहे ना, हे डब्यामध्ये साचायला सुरू होतं. परंतु ह्या चकलीचं असं नाही. अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही बनवली ना, तरी ही परफेक्ट अशी माझ्यासारखी तुमची कुरकुरीत काटेदार चकली तयार होणार आहे. भाजणीच्या चकलीपेक्षाही ही खायला अतिशय भारी लागते. डबा संपेपर्यंत जशीच्या तशीच ही कुरकुरीत राहते. ना मऊ पडायचं टेन्शन, ना तेलात विरघळायचं टेन्शन. चला तर मग कशी बनवायची ही मस्त अशी खमंग कुरकुरीत बिना भाजणीची चकली ते पाहूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. ही चकली बनवण्यासाठी जास्त काही जिन्नस सुद्धा आपल्याला इथे लागणार नाहीये. तर आपल्या अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये ही चकली तयार होणार आहे. घरातल्या एका वाटीने आपण मोजून ज्या भाजक्या डाळ्या असताना ज्या आपण चिवड्यामध्ये वापरतो ते घेतलेले आहे. मिक्सरला छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. आता ही पावडर जरी तयार झालेली असली ना, तरी थोडाफार जाडसर भाग या पावडरीमध्ये राहतोच. त्यामुळे आपल्याला हे चाळणीने हे पीठ छान स्वच्छ चाळून घ्यायचं आहे. तर इथे जर तुम्हाला भाजक्या डाळ्या मिळाल्या नाही, तर तुम्ही जे फुटाणे असतात ना, ते सुद्धा इथे वापरू शकता. मुख्य 2 ते 3 साहित्य वापरून आज आपण ही चकली तयार करत आहोत. चाळणीने चाळून घेतल्याच्या नंतर सुद्धा वरती थोडासा जाडसर भाग शिल्लक राहिलेला आहे. अगदी जास्त प्रमाणात असेल तर पुन्हा एकदा तुम्ही हा मिक्सरला फिरवून घेऊ शकता. तर हे पहा, अशा पद्धतीचा हा जाडसर भाग शिल्लक राहिलेला आहे. आता लगेचच त्याच वाटीने आपल्याला मोजून 1 वाटीभर पोहे घ्यायचे आहे. रेग्युलरवाले पोहे इथे घेतलेले आहे. जे आपण कांदा पोह्यांसाठी वापरतो ना, तेच पोहे इथे मी घेतलेले आहे. ते सुद्धा मिक्सरला छान अशी फिरवून घ्यायचे, म्हणजे त्याची ही पावडर तयार करून घ्यायची आहे. तेही चाळून घेतले. आणि इथे जे सगळे जिन्नस मी इथे घेतलेले आहे ना, एकाच वाटीने मोजून घेतलेले आहे. त्याच वाटीने मोजून आपल्याला बरोबर 3 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आता इथे तांदळाचं पीठ आहे ना, तुम्ही कुठलंही घेऊ शकता. रेशनच्या तांदळाचं घेऊ शकता, विकतचं जे तांदळाचं पीठ असतं ते घेऊ शकता, किंवा घरात तुमच्याकडे जे कुठलं तांदळाचं पीठ अवेलेबल असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता. ह्या चकलीसाठी कुठलंही तांदळाचं पीठ चालतं. आता हे सगळं माझं छान असं चाळून झालेलं आहे. लगेचच यामध्ये आपले मसाले घालून घेऊया. मसाले सुद्धा जास्त काही घालणार नाहीये. 5 ते 6 चमचे इथे मी पांढरे तीळ, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे. त्यानंतर 1 चमचाभर लाल मिरची पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये हळद पावडर घालायची आहे. ह्या सगळ्या मसाल्यांचं प्रमाण आहे ना, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता. परंतु यामध्ये ना लाल मिरची पावडरचं प्रमाण आणि हळदीचं प्रमाण मी इथे अगदी मध्यम ठेवलेलं आहे. आता यामध्ये जर तुम्हाला चकली मसाला रेडीमेडवाला जो चकली मसाला येतो ना, तो वापरायचा असेल तर तो सुद्धा इथे वापरू शकता, किंवा भाजलेल्या जिऱ्याची पावडर सुद्धा इथे वापरू शकता. तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले यामध्ये घालू शकता. चवीपुरतं मीठही घातलेलं आहे. त्यानंतर सगळे जिन्नस एकजीव करून घेऊया आणि यात आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. तर मोहन साधारणतः जो पोहे खाण्याचा चमचा आहे ना, त्यानेच बरोबर 4 चमचे घेतलेले आहे. मोहनाचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आहे. जर पिठामध्ये मोहन जास्त झालं तर आपली चकली जी आहे ना, जास्त तेलकट होण्याची शक्यता असते, किंवा तेलामध्ये सुद्धा विरघळण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी आपल्याला बेताचंच इथं मोहन घालायचं आहे. आता इथे मी तेल वापरलेलं आहे. तुम्हाला बटर वापरायचं असेल ना, तर बटरही वापरू शकता, किंवा साजूक तूप जरी तुम्ही यामध्ये घातलं ना, तरीही आपली अगदी छान मस्त अशी खुसखुशीत चकली तयार होणार आहे. आता हे तेल जे आहे ना, ते छान हाताने एकजीव करून घेऊया, म्हणजे एकसारखं मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित बसलं जाईल, किंवा कुठे कमी कुठं जास्त असं लागणार नाही. त्यामुळे हाताने छान व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करा, कारण आपण एकदम कडकडीत मोहन यामध्ये घातलेलं होतं. आता हे पहा, अशा पद्धतीचा पिठाचा गोळा तयार झाला, म्हणजे मुटका तयार झाला की समजायचं आपला जे तेलाचं मोहन आहे ना, हे पिठाला अगदी व्यवस्थित परफेक्ट बसलेलं आहे. आता हे पीठ मळण्यासाठी ना आपल्याला पाणी कुठचं घ्यायचं आहे. तर इथं आपल्याला अगदी पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला हे जे पीठ आहे ना मळायचं आहे. आता तुम्हाला याची उकड जरी काढायची असली ना, तरी तुम्ही याची उकडही काढू शकता. परंतु इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, आणि थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता पाणी गरम आहे, त्यामुळे ह्या वाटीने मी थोडं थोडं करून घालणार आहे. अगदीच सगळं एकदाच पाणी घालायचं नाही, तर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला मध्यम असा हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. पाणी गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला मी चमच्याने मिक्स करून घेत आहे.
डायरेक्ट हात घातला तर हात भाजण्याची शक्यता असते. अजून याला पाण्याची आवश्यकता आहे. अजून थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. आता पाण्याचं जे टेम्परेचर आहे ना ते सुद्धा थोडंसं कमी झालेलं आहे, म्हणजे आता हे कोमट झाल्यासारखं झालेलं आहे. आता ह्यात आपण हे जे पीठ आहे ना मळून घेऊया, म्हणजे हाताला सोसवत आहे एवढ्या प्रमाणात हे आता कोमट झालेलं आहे. त्यामुळे मी हे पीठ हाताने मळून घेणार आहे. जास्त कडकडीत असेल तर थोड्या वेळासाठी हे पिठामध्ये पाणी तसंच राहू द्या आणि त्यानंतर मळून घ्या. तर हे पहा, अशा पद्धतीचा हा पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे. पीठ इथे आपल्याला जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा अजिबात जास्त सैल ठेवायचं नाही. आता हे जे पीठ आहे ना आपल्याला एक 15 ते 20 मिनिटासाठी झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे. आता इथे अजून एक महत्त्वाची टिप मला तुम्हाला द्यायची आहे. हे जे पीठ आहे ना अजिबात जास्त वेळासाठी, आता बऱ्याचदा बरेच जण काय करतात, हे पीठ मळून ठेवतात आणि 1 तास, 1.5 तास, 2 तास असं ह्याला मुरत ठेवतात. परंतु असं जर केलं ना तर नंतर आपल्या चकली पाडत असताना तुकडे पडतात. तुम्ही पीठ जरी परफेक्ट मळलं ना तरी नंतर हे पीठ जास्त भिजलं गेल्यामुळे ना, जेव्हा आपण साच्यामध्ये हे पीठ भरतो आणि चकल्या पाडतो ना तेव्हा हमखास या चकलीचे तुकडे पडतात. त्यामुळे पीठसुद्धा जास्त भिजू द्यायचं नाही. अगदी 20 ते 25 मिनटं पुरेशी होतात आणि तेवढ्या वेळेत हे पीठसुद्धा छान व्यवस्थित भिजलं जातं. आता पुन्हा एकदा हाताने मळून घेऊया आणि आपल्याला चकलीच्या साच्यामध्ये भरायचं आहे. आता चकलीच्या साच्यामध्ये ना चकलीची जी प्लेट आहे ना त्यातली जी खरखरीत बाजू असते ना ती नेहमी आपल्याला बाहेरच्या साईडने ठेवायची आहे. आतल्या बाजूने जी सॉफ्टवाली बाजू जी असते ना ती वरच्या बाजूने ठेवायची, म्हणजे आपण आता जे पीठ भरलेलं आहे ना त्या बाजूने सॉफ्टवाली बाजू ठेवायची आहे. असं का करायचं? कारण जी खरखरीत बाजू जेव्हा बाहेरच्या बाजूने येते ना तेव्हा चकलीला काटे फार छान पडतात. यासाठी जी सॉफ्टवाली बाजू आहे ती आतल्या बाजूने ठेवा आणि खरखरीत बाजू बाहेरच्या बाजूने ठेवा. आता चकली मी तुम्हाला पाडून दाखवते. तर हे बघा, मस्त असे चकलीला काटे सुद्धा पडलेले आहे. गोल गरगरीत अशी आपली चकली तयार झालेली आहे. कुठेही आपली चकली तुटत नाहीये, म्हणजे पीठ सुद्धा परफेक्ट असं आपलं तयार झालेलं आहे. बऱ्याचदा पीठ जास्त सैल जर झालं ना तर चकलीला काटेच पडत नाही किंवा जास्त प्रमाणामध्ये घट्ट झालं तर चकली पाडत असताना मध्ये मध्ये तुटते. तर त्यासाठी ना आपल्याला पीठ सुद्धा परफेक्ट ठेवायचं आहे. तर हे पहा, 2 चकल्या इथे माझ्या बनवून झाल्या. साधारणतः 3 ते 4 चकल्या बनवायच्या आणि लगेचच तळायला घ्यायच्या. जास्त प्रमाणात चकल्या बनवून ठेवायच्या नाही, नाहीतर सुकल्यामुळे सुद्धा ना चकली जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो ना त्यावेळेला सुद्धा तुकडे पडतात किंवा विरघळतात. त्यासाठी अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये चकल्या बनवायच्या आणि लगेचच तळायला घ्यायच्या. चकली तळत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तेल मीडियम गरम असायला हवं. जास्त कडकडीत ठेवायचं नाही किंवा अगदीच कमी टेम्परेचर असलेलं, म्हणजे अगदी कोमट तेलामध्ये सुद्धा ह्या चकल्या तळायचं नाही. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. कमी किंवा मोठ्या गॅसवरती सुद्धा ह्या चकल्या तळायच्या नाही. यापूर्वी सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि प्रत्येक वेळेला सांगते, गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि मस्त अशा जोपर्यंत बुडबुडे पूर्णपणे बंद होत नाही ना तोपर्यंत आपल्याला ह्या चकल्या तळायच्या आहे. जराही कुठे थोड्याफार प्रमाणात जरी बुडबुडे राहिले नाही, जेव्हा आपण चकल्या तेलाच्या बाहेर काढतो ना त्यानंतर लगेच काही वेळाने ह्या मऊ पडायला लागतात. त्यामुळे पूर्णपणे बुडबुडे बंद होत नाही तोपर्यंत चकली तेलाच्या बाहेर अजिबात काढायची नाही. ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे. कारण बऱ्याचशा कमेंट्स येतात की आमची जी चकली आहे ना ही मऊ का पडते. तर मऊ पडण्याचं कारण म्हणजे आपण व्यवस्थित तळली नाही किंवा ती आतून कच्ची राहिली तर त्यावेळेला ही जी चकली आहे ही मऊ पडतेच पडते. त्यामुळे पूर्णपणे बुडबुडे बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला तेलाच्या बाहेर अजिबात काढायची नाही. आणि एका वेळेला आपल्याला कढईमध्ये बसेल ना तितक्याच चकल्या सोडायच्या आहे, जास्तही सोडायचं नाही. जास्त जर प्रमाण झालं तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन चकल्या तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते. त्यामुळे अजिबात जास्त चकल्या सुद्धा सोडायच्या नाही. अगदी 3 ते 4 चकल्या पुरेशा होत्या आणि त्या व्यवस्थित अशा तळून द्यायच्या आहे. तर हे पहा, मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. यापेक्षा जास्त डार्क रंगावर सुद्धा तळायच्या नाही. ह्या चकल्या कुठेही तेल पित नाही किंवा तेल ओढत नाही आणि परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. अगदी सहज कुणालाही जमेल एवढी सोपी ही रेसिपी आहे. त्यामुळे ज्यांना भाजणीच्या चकल्या अवघड वाटतात ना त्यांनी ही तांदळाच्या पिठाची आणि फुटाण्या डाळीची चकली नक्की ट्राय करून पहा. बनवायला जितकी सोपी आहे ना खायला तर त्याहून भन्नाट आहे. तर रंग पहा ना काय मस्त असा आलेला आहे आणि एकदम मस्त अशी काटेदार आपली चकली तयार झालेली आहे. चकली कशी असायला हवी, मस्त अशी गोल गरगरीत आणि काटेदार, अगदी परफेक्ट मी जशी बनवली आहे ना अगदी तशीच तुम्हाला सुद्धा बनवता येईल. सांगितलेल्या टिप्स वापरा, सांगितलेले जिन्नस जे आहे ते मोजून मापून घ्या, तेव्हाच परफेक्ट हा पदार्थ बनवतो. कुठेही आपला पदार्थ कमी किंवा जास्त झाला तर आपला जो पदार्थ आहे ना तो 100% बिघडणारच. त्यामुळे जेवढं मी प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे ना त्यापेक्षा कमीही घेऊ नका आणि जास्तही घेऊ नका. तुम्हालाही माझ्यासारखी परफेक्ट चकली बनवायची असेल तर जिन्नस मोजूनच घ्यावी लागणार आहे. तर हे पहा, मस्त अशी ही चकली तयार झालेली आहे. अगदी 2 ते 3 महिने तुम्ही हवाबंद डब्यामध्ये जर ठेवली ना
तरीही ही चकली अजिबात मऊ पडत नाही किंवा जास्त तेलकट सुद्धा होत नाही किंवा तेल सुद्धा सोडत नाही. तोडून दाखवते, त्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की चकली आपली किती खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेली आहे. मस्त अशी ही चकली तयार झालेली आहे. ह्या दिवाळीला तुम्ही जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली त्याची प्रतिक्रिया कळवायला सुद्धा मला अजिबात विसरू नका. आता तुम्ही रेसिपी पाहत इथपर्यंत आलाच असाल. चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ना ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. दिवाळीच्या बऱ्याचशा सोप्या रेसिपीसुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे. बघितल्या नसेल तर नक्की चॅनलला भेट द्या आणि त्यासुद्धा रेसिपी पहा. तर मग कशी वाटली आजची ही बिना भाजणीच्या चकलीची रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, लाईक करा आणि एक छोटीशी कमेंटसुद्धा द्या, जेणेकरून मला अजूनच नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.